घरचे सारे लोक एकत्र बसलेत. विषय जरा गंभीरच दिसतोय. रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. चर्चेचा विषय होता भेळीचा. मग काय तर मी निघालो भेळ आणायला. मी निघालो बुलेट दाबात घेऊन, पण चायला बुलेटच चालू आहे ना. ते म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. विशाल रुपये निघाला गावात आणि सोनू बरोबर नाही. असं कधी होईल का? मग काय तर घेतलं सोनूला, निघालो मी गावात पोचल्या दुकानात मी घेतली भेळ आणि निघालो घरी पोचलो तर सगळेजण माझी बघत होते वाट. आणलेली भेळ दिली मम्मीच्या हातात आणि मी गेलो परात आणायला. मी आणली परात आणि म्हणलं आता सगळी भेळ एकत्र कालून घेऊयात. मग काय तर मम्मीने घेतली भेळ आणि टाकली परातीमध्ये. तेवढ्यातच आमचा सोनू म्हणला तुम्ही करा एकत्र, पण मी जरा टेस्ट घेतो भेळची. सोनू मला म्हणाला काका भेळ एक नंबर आहे. व्हिडिओ काढण्याच्या नादात माझी भेळच गेली संपून, कारण सगळ्यांनी मारला भेळीवर ताव. आमच्या आंब्याला चांगलाच लागलाय मोहर. आता काय घरात नुसतं उभं राहून आंबे तोडायचे. तेवढ्यातच माझी बायको शेकाटा घेऊन चालली तरी कुठे मला काय कळेनाच. तिला म्हणलं अगं ए काय करते सांग तरी मला. ती मला म्हणली अहो आपल्याला जायचं संध्याकाळी पुण्याला, पण कडीपत्ताच नाहीये त्याच्यामुळे काढते कडीपत्ता. तिला म्हणलं अगं मी आहे की, मी देतो तुला कडीपत्ता काढून. आणि मग काय तर मी तिला दिला कडीपत्ता काढून. बायको मला म्हणाली तुमची हाईट असण्याचा काहीतरी उपयोग झाला म्हणायचाच. ही आहे आमच्या घरातली आणखी एक फॅमिली. कोंबडा कोंबडी, कोंबड्याची पोरं, बारकी पोरं, मोठी पोरं यांचा चांगलाच नाश्ता चालू होता. शेजारीच आमचा मान्या खात होता मकाची कणस. संध्याकाळ झाली होती म्हणून मी अंगणात मारत होतो पाणी. आता वेळ झाली पुण्याला निघण्याची. तेवढ्यातच आमचा सोनू गाडीवर जाऊन बसला होता. तो मला म्हणाला काका आता एक राईट मारल्याशिवाय मी तुम्हाला आता सोडतच नाही. मग काय तर बसवलं सोनूला गाडीवर आणि मारली एक राईट. विशाल उर्फ निघाला पुण्याला. तोपर्यंत तुम्ही घ्या मला फॉलो करून. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.